सर्वांना नमस्कार. या चॅनलवरील सर्व कथा मी लिहिलेल्या असून स्वतःच्या आवाजात आहेत, त्यामुळे कुणीही कुठूनही मजकूर कॉपी करू नका, कारण कॉपीराईट स्ट्राईक देण्यात येईल. चला तर सुरू करूया आपली स्टोरी. शशी म्हणाला की हे बाळ आपल्याला नको, आपण ते पाडून टाकतोय आणि यापुढे आपण प्रिकॉशन घ्यायची आणि कधीच आपलं मूल जन्माला घालायचं नाही. आणि हे ऐकून चंद्राला धक्का बसला आणि ती रडायला लागली. आता ती जास्त या बाबतीत मॅच्युअर नसली तरी 1-2 वर्षांनी तिला हे बाळ हवंच होतं की. प्रत्येक स्त्री जन्माला आली की तिच्यामध्ये रोजनिर्मिती झाली, तिचं लग्न झालं आणि आई होण्याची स्वप्न बघतच असते. आणि जेव्हा ती आई होते तेव्हाच ती पूर्ण स्त्री आहे हे सिद्ध होतं. आई होणं म्हणजे निसर्गाचं वरदान असतं आणि शशी तिच्याकडून तो हक्क हिरावून घेत होता आणि तिला किती यातना देत होता. मग शशी बाहेर गेला अभिजितला क्लासवरून आणायला आणि अभिजितच्या वडिलांसारखं तो अभिजितचे सगळे लाड करायचा. त्याला फिरवायला न्यायचा, क्लासला सोडायचा, आणायचा आणि शशी अभिजितला खूप टाईम द्यायचा. दोघेही दिसायला राजबिंडे होते आणि शोभायचे, दोघेही एकमेकांचे बापलेक. आता संध्याकाळ झाली आणि चंद्रा किचनमध्ये आली आणि रडविल्या चेहऱ्याने स्वयंपाक करत होती. मा आल्या आणि म्हणाले, चंद्रा अगं तू आराम करायचा ना, कशाला आलीस? स्वयंपाक करेल आपली स्वयंपाकवाली बाई. आणि चंद्रा नजर लपवत म्हणाली, नाही मा, बाबांना आवडतो माझ्या हातचा स्वयंपाक, मी करते आणि आराम करायची सुद्धा गरज नाही. मा म्हणाल्या, असं कसं म्हणतेस आराम करायची गरज नाही? तुला अजितने सांगितलं ना की तू आई होणार आहेस? आणि चंद्रा म्हणाली, मा हे फक्त आपल्याला वाटतं, अजून डॉक्टरांनी कुठं सांगितलं? आणि तेच बघण्यासाठी आम्ही चाललोय उद्या दवाखान्यात. उद्या नक्की काय ते कळेलच, माझ्या पोटात बाळ आहे की नाही हे डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय समजणार नाही. आणि मा खुश होऊन म्हणाल्या, पण बघ माझंच खरं होणार. मला तर वाटतं की खरंच गुड न्यूज आहे आणि तुला कुणाचीही दृष्ट लागायला नको. असं म्हणून त्यांनी तिची दृष्ट काढली आणि अजित आला की दोघांना एकत्र बसवून दृष्ट काढेल असं म्हणाला. चंद्राचे डोळे आता पाण्याने भरले आणि ती पळतच तिच्या बेडरूममध्ये निघाली आणि मा तिला हाक मारून म्हणाल्या, चंद्रा अगं हळू. आणि त्या तिच्या मागे गेल्या तिला समजावून सांगायला. चंद्रा आता डोळे भरून येऊन रडत होती. तिला तिच्या भावना अडवता अडवत नव्हत्या. मा म्हणाल्या, चंद्रा अगं रडतेस काय? मी जास्त नाही रागवणार तुला, पण तुला हेच सांगणार होते की आता तू असं पळायचं नाही, जड काहीही उचलायचं नाही. मी आहे ना, मी तुझी काळजी घेणार खूप. जेव्हा अभिजित पोटात होता ना माझ्या सुनेच्या, तेव्हा मी तिची अशीच काळजी घेतली होती. पण तू माझं ऐकायचं आणि नाही ऐकलं आणि आत्ता सारखी पळत आलीस ना तर माझा ओरडा खावा लागेल बरं का. चंद्रा बेटा, आता तू 2 जीवाची आहेस, असा आतताईपणा करायचा नाही, समजलं? आणि हे ऐकून चंद्राला खूप खूप रडायला आलं आणि शारदाला कळेना की ती का रडते. शारदा म्हणाली, चंद्रा तू का रडतेस? अगं किती आनंदाची बातमी आहे. हा थोडी गडबड झाली, घाई होते, पण असू दे, शेवटी देवाचा निर्णय आहे तो. आपण डावलायचा कसा? लोकांना मागून मिळत नाही आणि तुला तर हे दान देवानं किती लगेच पदरात टाकलं बघ. आणि खरंच तुझी खूप खूप सुपीक आहे कूस. आणि मग तू का रडतेस? आणि चंद्रा डोळे पुसत म्हणाली, काही नाही मा, आईची आठवण आली. आणि मा म्हणाल्या, तुझीसुद्धा यात काही चूक नाही. आता अशा अवस्थेत खूप इमोशन्स बदलतात, रडायला येतं, हसायला येतं, अचानक काही पण खावंसं वाटतं आणि आम्ही आहोत ना, आमच्या पाठीशी बिनधास्त बोल. तू आमच्याशी बोल, जे खावंसं वाटतं ते माग, जे करावंसं वाटतं ते कर आणि आम्ही तुझे खूप लाड करू. पण सगळ्यात जास्त लाड तुझा तर तुझा नवरा करणार, म्हणजे अजित करणार आहे, समजलं का? शेवटी तू त्याला जगात कुठेच मिळत नाही इतकं मोठं गिफ्ट देणार आहे. आणि शशीचं नाव काढलं आणि मग तर चंद्राला आणखीनच रडायला आलं. त्याच्याकडून लाड करून घेणं तर राहिलं बाजूला, पण तो बाळ नाही म्हणतोय.
आणि चंद्राला हे कसं सांगायचं असं वाटत होतं. पण ती सांगू शकत नव्हती, कारण शशीनं तिला त्याची शपथ घातली होती. मग चंद्रा कसं बसं स्वतःला सावरलं, तोंड धुतलं आणि तिच्या कामाला लागली. संध्याकाळी शशी आला. ती त्याच्याशी बोललीच नाही. त्याच्याकडे पाठ करून झोपली होती. आणि आज अभिजितसुद्धा तिच्यासोबत झोपला होता. आज त्यानं हट्ट केला होता, मला मम्मीसोबत झोपायचं, आणि चंद्रानं सुद्धा त्याला तिच्यासमोर झोपायला घेतला. शशीला सुद्धा थोडं अपराधासारखं वाटत होतं. त्याला काहीच अधिकार नव्हता चंद्राकडून आई होण्याचा हक्क हिरावून घेण्याचा. पण माझी बायको आहे म्हटल्यावर तिला इतका त्याग तर करावाच लागणार, असं तो मनात म्हणाला. आणि त्याने तिला स्वतःकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण चंद्रा रुसली होती, दुखावली होती. ती त्याच्याकडे बघतच नव्हती. मग त्यानंसुद्धा नाराज होऊन तिच्याकडे पाठ केली आणि झोपला. त्याला झोप येईना, तो पुन्हा उठला. त्यानं सिगारेट काढली आणि एक साथ 5 सिगारेट घेतले आणि टेबलवर ठेवल्या आणि त्यातली एक पेटवून टेबलावर पाय ठेवून सोफ्यावर बसला आणि सिगारेटचे कश वर कश मारायला लागला. आणि शशी त्याच्या वागण्याचा खूप खूप विचार करायला लागला. चंद्रा आता त्याची चाहूल घेत होती. तो काय करतोय हे ती बघत होती. तिच्या तर असंही मनात आलं होतं की शशी सिगारेट सोडत नाही ना, तर येणाऱ्या बाळाची त्याला शपथ घालायची आणि सिगारेट सोडायला लावायची म्हणजे लावायची. आणि बाळाची शपथ घातल्यावर माणूस काहीही करतो. पण आता कशाचं काय? त्याला त्या बाळाचं कौतुकच नव्हतं, तर कशाला त्याची शपथ तो सिरियस घेईल. सिगारेटचा वास आला आणि चंद्रानं ओळखलं की त्याचं काय सुरू आहे. पण तिनं त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही. आणि त्यानं आता 2 सिगारेट संपवल्या. पुन्हा उठला, बाहेर गेला आणि जिथं रवी शेठचा ड्रिंकचा सरंजाम मांडलेला असतो तिथं 2 बॉटल घेऊन आला. फ्रीज उघडला, बर्फ घेतला. सिगारेट हातात तशीच होती, ती तोंडात पकडली आणि ते सगळं घेऊन तो बेडरूममध्ये आला. आणि नेमकं त्याला ड्रिंकच्या बॉटल आणि बर्फ घेताना मानं बघितलं आणि त्या रूममध्ये जाऊन म्हणाला, शेठजी असं कोण करतं का मला सांगा? अजितला वेड लागलं का? चंद्रा आता प्रेग्नेंट आहे. तिच्यासमोर सिगारेट पिणं योग्य नाही. आणि आजच कळतंय की ते दोघेही आई बाप होणार आहेत. आणि त्यांनी हा क्षण एकमेकांसोबत एन्जॉय करायचा सोडून हा ड्रिंक काय करत बसलाय? आणि हे ऐकून रवी शेठना सुद्धा विचित्र वाटलं आणि ते म्हणाले, काय खरंच की काय? तो इतका नादान नाही की असं वागेल. बायको प्रेग्नंट असताना काय काळजी घेतली पाहिजे हे त्याला नक्कीच कळतं. पण शारदा ही त्याची पहिलीच वेळ आहे ना, मी समजावून सांगतो. शारदा म्हणाली, हो तसं मी आत्ताच बोलले असते त्याला, पण म्हटलं नको. आणि त्यांचं काय सुरू आहे ते बघू. आणि चंद्रासुद्धा खूप रडत होती. आई होण्याची खुशी तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती अजिबात. आणि अजितलासुद्धा विशेष आनंद झाला आहे असं वाटत नव्हतं. शेठजी काय सुरू आहे या मुलांचं कुणाच ठाऊक. आणि रवी शेठ म्हणाले, ओके शारदा, तू टेन्शन नको घेऊस, मी सकाळी काय ते बोलतो त्याच्याशी. आणि मला असं वाटतं की एकंदरीत त्यांच्या बोलण्यावरून की त्याला आत्ताच हे बेबी नको आहे, त्याला त्याची मॅरिड लाईफ एन्जॉय करायची आहे. शारदा म्हणाली, असं का? बरं मी बोलते त्याच्याशी, असं म्हणून त्या चिंतित होऊन झोपल्या. आणि इकडे शशी आता एका हातात ड्रिंकचा ग्लास आणि त्याच हातात सिगारेट पकडून पीत बसला होता. आणि मी उद्या जे करणार आहे ते योग्य की अयोग्य असा स्वतःलाच प्रश्न विचारत होता. रवी शेठचे आपल्यावर खूप उपकार आहेत आणि त्या उपकाराची परतफेड आपण असंच करू शकतो असं त्याला वाटलं. त्यांनी आपल्याला मुलगा मानला आहे आणि आपणही आता त्यांच्या नातूला स्वतःचा मुलगा मानलं पाहिजे आणि उपकाराची परतफेड करायची असा त्याचा विचार होता. आणि आता त्याच्या त्या सिगारेटच्या वासाने चंद्राला त्रास व्हायला लागला आणि ती तावातावानं उठली आणि म्हणाली, हे काय करतोस तू? इथं अभिजित झोपलाय, तुला कळतं का? मला माहीत आहे तुला तर माझी काळजीच नाही, माझ्या पोटातल्या बाळाची सुद्धा काळजी नाही. पण ज्याची काळजी आहे आणि ज्याच्यासाठी तू इतका मोठा निर्णय घेतोस, निदान त्याची तरी काळजी कर. आणि त्या बुड्या
बिड्या फुकणं पहिलं बंद कर. आणि आज शशीनं खूप नशा केली होती आणि शशी तिला नशेत म्हणाला, चंद्रा, आय एम सॉरी, पण मी काय करू, तूच सांग. मला जीवन दान देणाऱ्या लोकांचे मी उपकार फेडू की नको, तूच सांग. ते नसते तर आज मी जिवंत नसतो. त्यांनी मला मुलगा मानलं आणि मला आश्रय दिला. स्वतःचा वारसदार सुद्धा ठरवलं. मग नातं रक्ताचं नसलं तरी काय फरक पडतो. मी त्यांचा मुलगा आहे ना. तसाच अभिजितसुद्धा आपला मुलगा आहे. नको आपल्याला आपलं बाळ. मी बरोबर बोलतोय ना चंद्रा. आणि चंद्रा म्हणाली, तुझं बरोबर आहे, पण तू मला ओळखायला चुकला. मी कधीच असा भेदभाव केला नसता. आणि जिनं माझं मूल आणि अभिजित यांच्यामध्ये भेदभाव केला असता तर ती चंद्रा दुसरी असती, मी नसती. पण असू दे, आता तुझी बायको आहे म्हटल्यावर तुझ्या निर्णयावर बोट उचलणं माझं काम नाही. माझं काम फक्त तुझा निर्णय ऐकणं इतकंच आहे. आणि मी ऐकलंय तुझं, मग का स्वतःला त्रास करून घेतोस. आपल्या अभिजितला त्रास होईल असं म्हणून चंद्राचे डोळे पाण्यानं भरून आले आणि ती रडायला लागली. शशीच्या डोळ्यातून सुद्धा पाणी आलं. आणि चंद्रा, आय एम सॉरी, मला काहीच अधिकार नाही तुझ्याकडून आई होण्याचा हक्क हिरावून घेण्याचा. पण मी काय करू गं, माझं मन मला असंच सांगतं. प्लीज मला माफ कर. आणि तू खूप चांगली आहेस. आय लव्ह यू असं म्हणत तो तिला मिठी मारायला गेला तसं तिनं त्याला दूर ढकलला आणि म्हणाली, जवळ येऊ नकोस. आय लव्ह यू म्हणण्यापेक्षा आय ट्रस्ट यू असं म्हणालं असतं तर फार बरं झालं असतं, असं ती त्याला म्हणाली. आणि तिचं सुधारलेलं इंग्लिश बघून तो थोडा चकितच झाला. इतक्या कमी वेळात अभिजितनं तिला फारच चांगलं इंग्लिश शिकवलं होतं. आणि मग शशी पुन्हा म्हणाला, चंद्रा, आय एम सॉरी. आणि चंद्रा म्हणाली, झोप आता, उद्या आपल्याला दवाखान्यात जायचं आहे. असं म्हणून हट्टीपणानं चंद्रा बेडवर जाऊन पालथी झोपली, मुद्दाम पोटावर. आणि हे बघितलं तसं शशीच्या काळजात धस्स झालं आणि तो पळतच तिच्याकडे गेला आणि म्हणाला. आणि शशी म्हणाला, चंद्रा, प्लीज असं करू नको. अगं, बाळ आहे तुझ्या पोटात, जरा तरी काळजी घे. तशी चंद्रा उठली आणि म्हणाली, का का काळजी घेऊ मी. असं ना तसं हे बाळ नको आहे ना आपल्याला. मग मरू दे ना त्याला. उद्या दवाखान्यात नेऊन मारायचंच आहे ना. मग आत्ता मरू दे. त्याच्याबद्दल इतकी काळजी कशाला करू मी. आणि तू तरी कशाला दाखवतोस काळजी. मघाशी त्याला मारण्याचा विचार केलास तेव्हा तुझी जीभ नाही कापली. मग आता कशाला विचार करतो. शशी म्हणाला, चंद्रा, अगं, तो आहे तोपर्यंत तरी काळजी घे तुझ्या पोटामध्ये, असं म्हणायचं होतं मला. चंद्रा म्हणाली, कशाला उगीचच खोटी आशा. शशी 1.5 दिवसाचा गणपती असतो ना, तसं झालंय माझ्या बाळाचं, असं मला वाटतं. आज कळलं तो माझ्या पोटात आहे आणि उद्या विसर्जन. शशी, तू तुझा अंश मारतोस एवढं लक्षात ठेव. मला तुझं बाळ माझ्या पोटात वाढवायचं आहे. इनामदार घराण्याचा वंशज माझ्या पोटात वाढवायचा आहे. आणि आता जरी तुझी इच्छा असेल ना, तरीसुद्धा मीच बाळ होऊ देणार नाही. असं म्हणून ती पुन्हा पालती झोपली. आणि शशीला फार वाईट वाटलं. आणि त्यानं आता तिच्या हाताला घट्ट पकडलं आणि तिला ओढतच म्हणाला, चंद्रा, नीट झोप. माझ्या डोळ्यासमोर हे असं झालेलं चालणार नाही. चंद्रा म्हणाली, मग एक काम कर, तूच तुझ्या हातानं आपलं बाळ मारून टाक. कशाला डॉक्टरांना सांगून मारायचं आणि त्यांना पाप लावायचं. त्यापेक्षा हे पाप तूच कर. हे बाळ तूच माझ्या पोटात दिलंस आणि तूच मारून टाक. बघू तुझी हिंमत होते का. असं म्हणून चंद्रा म्हणाली, मार मार माझ्या पोटात बुक्की. असं म्हणून शशीला ती सांगत होती आणि शशीचा हात पकडत होती आणि पोटावर मार म्हणत होती. आणि शशीनं तिच्या हातातून हात सोडून घेतला आणि तिच्या कानाखाली दिली. आणि चंद्रा रडायला लागली. शशीसुद्धा वैतागला आणि पुन्हा त्यानं सिगारेट घेतली आणि गॅलरीमध्ये जाऊन ओढत बसला. इतक्यात अभिजित झोपेतून उठला आणि म्हणाला, मम्मी, डॅडी, तुम्ही अजून झोपला नाही का, काय झालं. चंद्रानं तिचे अश्रू पुसले
आणि म्हणाली, काही नाही अभिजित, झोप. चंद्रानं त्याला झोपवला, पण तिला मात्र झोप आली नाही. उद्या दवाखान्यात जाऊन आपण आपलं बाळ मारणार आहोत या विचारानं तिला वाईट वाटायचं. आणि तिनं पोटावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. मग शशी आला. तिची झोप लागल्यावर आला आणि तसाच बेडला टेकून बसला. तिची झोप लागली होती आणि त्यानं तिचं डोकं घेतलं आणि मांडीवर ठेवलं स्वतःच्याच, आणि तिला मारलं म्हणून तिच्या गालावरून प्रेमानं हात फिरवत होता आणि मनातून 1000 वेळा सॉरी 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 म्हणत होता. मग इकडे लक्ष्मीनारायण चाळीमध्ये कस्तुरी सकाळी पाण्याला गेली आणि तिला तिथं सचिन दिसला आणि तिनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि कळशी उचलून वर निघाली. तसं सचिननं तिला अडवलं आणि म्हणाला, प्लीज माझं ऐका. तुमच्या भावना दुखावण्याचा हेतू नाही माझा. फक्त तुमच्या आयुष्यात रंग भरू द्या. तुमचं बेरंग आयुष्य पुन्हा रंगबिरंगी करू द्या. आणि कस्तुरी चिडून म्हणाली, का मागे लागलास तू माझ्या? मला माझ्या आयुष्यात रंग भरायचे नाहीत. मी जशी आहे तशी ठीक आहे. मी माझ्या जयवंतला विसरू शकत नाही, समजलं? आणि तू आहेस तरी कोण त्याची जागा घेणारा? सचिन म्हणाला, मी कुठे म्हणतोय तुम्ही तुमच्या जयवंतला विसरा, पण तो आता परत येणार आहे का? आणि तुम्ही तुमच्या जयवंतसोबत बोलत असाल ना दररोज? मग त्याला एकदा विचारा की सचिन कसा आहे. त्याला तर सगळं माहीत असेल. मी त्याची जागा घेणार नाही. त्याची जागा आहे तीच राहील. तुमच्या पहिल्या नवऱ्याची, पहिल्या प्रेमाची मला फक्त तुमच्या हृदयात थोडीशी जागा हवी आहे, एका चित्रकाराची, जो तुमच्या आयुष्यात रंग भरेल. प्लीज मला एक संधी द्या. आणि कस्तुरी तरीही म्हणाली, नाही नाही नाही, माझ्या मागे फिरून तू उगीच तुझा टाईम घालवू नको. तू इथून जा, नाहीतर मी शशीला बोलवीन. सचिन म्हणाला, आता परमेश्वर आला तरी मी तुमचा पिच्छा सोडणार नाही. आणि माझा जीव गेला तरी चालेल, मी नाहीच ऐकणार. तुम्ही हट्टी आहात तर मी पण हट्टी आहे. आणि बघायचं मी काय करू शकतो तर मग ऐका. आणि इथेच चाळीच्या मधोमध मी सलग 3 दिवस बिन अन्नापाण्याचा बसणार उपोषणाला. आणि जर तुम्हाला माझी दयामाया आली नाही ना, तर मी 3ऱ्या दिवसानंतर इथेच माझा जीव सोडणार. आणि हे ऐकून कस्तुरीनं त्याच्याकडे धक्का बसूनच बघितलं आणि त्याच्याकडे जास्त लक्ष न देता निघून गेली. आणि बसायचं तर बस, तुझी मर्जी, असं म्हणून तिनं दरवाजा लावून घेतला. आणि सचिननं सुद्धा चाळीच्या मधोमधच ठाण मांडलं आणि कस्तुरीचा निर्णय बदलण्यासाठी उपोषणाला बसला. मग आता काय होईल पुढं? कस्तुरीचा हट्ट जिंकेल की सचिनची जिद्द? तो तिला म्हणवेल का लग्न करण्यासाठी, हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. आणि शशी चंद्राच्या बाबतीत काय होईल? शशी खरंच चंद्राकडून तिचा आई होण्याचा हक्क हिरावून घेईल का? हे बघूया पुढच्या एपिसोडमध्ये.